एस एन मॅथ क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण क्लास 10चा पार्ट सेकंडचा पहिला चॅप्टर म्हणजेच सिमिलॅरिटी म्हणजेच समरूपता या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. सिमिलॅरिटी म्हणजे सारखेपणा. मग जर आपल्याला सारखेपणा जर बघायचा असेल तर त्याला कोणत्याही दोन वस्तू लागतात. आपण दोन वस्तूमधला सारखेपणा बघू शकतो. पण इथे मॅथमध्ये सिमिलॅरिटी म्हणजे काय, नेमकं सिमिलॅरिटीचा म्हणजे कसा अभ्यास करायचा, तर मॅथमध्ये दोन डायग्रामचा अभ्यास करायचा, त्यामध्ये सारखेपणा काय आहे हे बघायचं आहे. पण आपल्याला इथे क्लास 10मध्ये सिमिलॅरिटीमध्ये आपल्याला ट्रायंगल म्हणजेच त्रिकोणाची सिमिलॅरिटी बघायची आहे, त्रिकोणाची समरूपता बघायची आहे. दोन त्रिकोणामध्ये काय काय सारखेपणा आहे त्याचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. त्रिकोण म्हटल्यानंतर तुम्हाला हा झाला त्रिकोण. त्रिकोण म्हणजे तीन कोण असलेली आकृती, त्याला आपण त्रिकोण म्हणतो. थ्री अँगल्स त्याला आपण त्रिकोण म्हणतो. हा झाला याचा बेस, हा झाला याचा बेस, हा झाला ह्या ट्रायंगलचा बेस. आणि वर्टेक्सवरनं ह्या अपोजिट साईडला एक रेषा, लंबाशी रेषा काढली की तो होतो त्या त्रिकोणाची हाईट, त्या त्रिकोणाची हाईट होते. म्हणजेच याला अल्टिट्यूड असे म्हणतात. अल्टिट्यूड मॅथमॅटिक्समध्ये अल्टिट्यूड असे म्हणतात. याला आपण नाव देऊ डी. इथे नाव देऊ डी. ए टू डी एक आपण अल्टिट्यूड काढली म्हणजेच द लाईन सेगमेंट फ्रॉम द वर्टेक्स परपेंडिक्युलर ड्राउन फ्रॉम द वर्टेक्स परपेंडिक्युलर ड्राउन फ्रॉम द ऑपोजिट साईड. म्हणजेच समोरच्या साईडवरती वर्टेक्सवरनं परपेंडिक्युलर एक लाईन काढली, ती होते त्या त्रिकोणाची अल्टिट्यूड, म्हणजेच त्या त्रिकोणाची हाईट होते. ही झाली हाईट, ही झाली या त्रिकोणाची हाईट. मग आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल जर म्हणलं तर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल त्रिकोणाची 1/2 इंटू बेस इंटू हाईट, हा एरिया ऑफ ट्रायंगल असतो. म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे असते. त्रिकोण हा झाला त्रिकोण, हा झाला त्याचा BC पाया, आणि हा झाला ए. हा शिरोलंब झाला. शिरोलंबातून एक लंब काढला, तो लंब अशा पद्धतीनं काढला की तो BCवर लंब टाकला, BCवर एवरनं BCवर लंब टाकला. म्हणजेच ही झाली त्याची अल्टिट्यूड, म्हणजेच ह्याची हाईट. ए टू डी हीचे ह्या त्रिकोणाची उंची होते. म्हणजेच आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी उंची म्हणजेच हाईट महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण हा लंब काढून ह्या त्रिकोणाची हाईट काढून घेतलेली आहे. म्हणजेच आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ भेटलेलं आहे. आपल्याला रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल बघायचं आहे, म्हणजे दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर बघायचं आहे. आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल तरी माहिती आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट असतं. आपल्याला रेशिओ बघायचं आहे, म्हणजे ट्रायंगल फर्स्ट ट्रायंगल झाला ट्रायंगल ABC. हा फर्स्ट ट्रायंगल ABC झाला. यामध्ये इन ट्रायंगल ABC BC इज इक्वल टू बेस आणि AD इज इक्वल टू हाईट. म्हणजेच ह्याला आपण H1 कन्सिडर करू आणि ह्याला B1 कन्सिडर करू. ह्याला H1 आणि B1 कन्सिडर करू. आणि त्यानंतर सेकंड ट्रायंगल इन PQR
पी क्यू आर हा एक दुसरा ट्रायंगल आहे. यामध्ये क्यू आर हा बेस आहे. क्यू आर इज इक्वल टू बेस आहे. B2 घेऊत. B2 त्यानंतर पी क्यू ही हाईट आहे. पी क्यू इज इक्वल टू हाईट. पी क्यू इज इक्वल टू हाईट आहे. हा एक ट्रायंगल मग याचं रेशिओ बघायचं आहे. म्हणजेच आपणाला एरिया ऑफ ट्रायंगल ABC बघूयात. एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये आपण आणि त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR बघू. याचं दोन्हीचं रेशो काढायचं आहे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये 1/2 बेस काय आहे BC आहे इंटू हाईट काय आहे AD. त्यानंतर PQR मध्ये 1/2 इंटू बेस काय आहे इथं QR इंटू हाईट PQ. इथे 1/2 कटलं म्हणजेच आपणाला भेटतं BC इंटू AD अपॉन QR इंटू PQ. हे शिल्लक राहतं. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय भेटलं तर BC इंटू AD म्हणजे पाया गुणिले उंची म्हणजेच बेस इंटू हाईट भेटलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं PQR ट्रायंगल PQR मध्ये QR इंटू बेस इंटू हाईट म्हणजेच QR बेस आणि PQ हाईट म्हणजे इथं पण बेस इंटू हाईट भेटलेलं आहे म्हणजे पाया गुणिले उंची भेटलेलं आहे. म्हणजे दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजेच इंग्लिश मीडियमचे आणि द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर हाईट अँड करस्पॉन्डिंग बेस. द रेशिओ ऑफ areas of two triangles is equal to base into height. आपण B1 कन्सिडर केलेलं आहे. B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. The ratio of areas of two triangles is equal to the ratio of the products of their base and करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजेच दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आपल्याला क्वेश्चन पडतो की जर या त्रिकोणाची हाईट जर सारखी असेल तर त्रिकोणाची हाईट सारखी असेल तर मग काय करायचं. किंवा जर या दोन त्रिकोणाचा जर बेस म्हणजे पाया जर समान असेल तर त्या टायमाला काय करायचं हा क्वेश्चन तुम्हाला पडतो. मग त्यासाठी आपण त्या दोन्ही कंडिशन बघूयात. तुम्ही याला स्क्रीनशॉट घ्या याची व नंतर लिहून काढा. यामध्ये आपण कंडिशन बघूयात. फर्स्ट कंडिशन आहे इक्वल हाईट. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला दोन त्रिकोण दिलेले असतील त्याची जर उंची जर सारखी असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन पडतो. जर हाईट जर इक्वल असेल तर आपण बघूयात. एरियाज ऑफ ABC. एरियाज ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरियाज ऑफ ट्रायंगल PQR. आपण या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळाचा रेशो काढत आहेत. इज इक्वल टू बेस इंटू हाईट असतं. बेस इंटू हाईट याचा बेस आहे BC.
ABCचा बेस आहे BC इंटू हाईट आहे AD, हाईट आहे AD. त्रिकोणाची हाईट म्हणजे शिरोलंबाहून पायावरती टाकलेला लंब, शिरोबिंदूतून पायावर टाकलेला लंब हा त्या त्रिकोणाची उंची असते. अपॉन बेस QR इंटू हाईट PS इज इक्वल टू BC इंटू AD. इथं पण AD याची आहे, इथं पण PS याची आहे. याची आपण काय घेतो कारण की या दोन्हीची हाईट सारखी आहे. म्हणजेच ह्याची हाईट जर 4 सेंटीमीटर असेल तर याची पण 4 सेंटीमीटरच आहे. म्हणून आपण या दोन्हीसाठी जनरल समजावून घेत आहोत. जनरल आहे म्हणून आपण H धरलेला आहे. त्यानंतर QR, याचा बेस QR इंटू हाईट H. इथं 1/2 घ्यायचं विसरून गेलो आपण. 1/2 इंटू बेस इंटू हाईट, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. इथं पण 1/2 कट होतं, इथं पण 1/2 कट होतं. 1/2 कॅन्सल. त्यानंतर इथलं पण H कॅन्सल. इज इक्वल टू आपणाला राहतं BC अपॉन QR. म्हणजेच इक्वल हाईट जर असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजेच द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल हाईट देन रेशिओ ऑफ देअर बेसेस. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल हाईट. द इक्वल हाईट इज इक्वल टू देअर रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग बेसिस. तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्यावं नंतर लिहून घ्या. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल हाईट. जर हाईट जर सारखी असेल म्हणजे उंची सारखी असेल तर इज इक्वल टू देअर रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग बेसिस, म्हणजे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तर एवढे असते. त्यानंतर कंडिशन सेकंड बघूयात आपण. कंडिशन जर दोन त्रिकोणामधला जर पायासारखा असेल तर सेकंड कंडिशन आहे इक्वल बेस, म्हणजेच पाया समान असते वेळेस. जर पाया जर समान असला तर ही एक डायग्राम फिगर बघा. ही एक ट्रायंगल ABC, हा एक ट्रायंगल ABC आहे आणि त्याच सेम बेसिसवर ट्रायंगल BMC एक आहे. ट्रायंगल BMC हा एक आहे, म्हणजे याचा त्या दोन ट्रायंगलचा बेस सारखा आहे आणि हाईट वेगळी आहे. दोन ट्रायंगलचा बेस सारखा आहे आणि हाईट वेगळी आहे. म्हणजेच याची हाईट आहे H1 आणि ह्याची हाईट आहे H2 आणि पाया सारखा आहे. म्हणजेच आपण कंडिशन बघूयात. रेशो काढूयात. एरियाज ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC इज इक्वल टू आपल्याला एरिया माहिती आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग इथं बेस काय आहे, दोन्हीचा पण बेस BC आहे, इंटू हाईट काय आहे AD आहे, हाईट AD आहे, अपॉन 1/2 इंटू ह्याचा पण या BMCचा ट्रायंगलचा पण बेस BCच आहे. त्यानंतर हाईट MN आहे, म्हणजेच 1/2 गेट कॅन्सल. इथं पण BC कॅन्सल कारण की दोन्ही सारखं आहे. AD अपॉन MN भेटलेला आहे, म्हणजेच आपल्याला AD अपॉन MN भेटलेला आहे, म्हणजेच H1 अपॉन H2 भेटलेला आहे. म्हणजेच एरियाज ऑफ द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल बेसेस इज इक्वल टू देअर रेशिओज ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजेच ज्यावेळेस दोन त्रिकोणाचा पाया हा सारखा असतो त्यावेळेस
त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. तुम्ही याला स्क्रीनशॉट घेऊन लिहून घ्या. यानंतर आपण तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 3 वरती तुम्हाला एक 2-3 ॲक्टिव्हिटी दिलेले आहेत. त्या ॲक्टिव्हिटी सॉल्व करून घेऊयात. या ॲक्टिव्हिटीमधला आपण फर्स्ट क्वेश्चन बघूयात. अशा पद्धतीची तुम्हाला एक फिगर दिलेलं आहे. त्यानंतर 2 त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे रेशो दिलेला आहे, म्हणजेच रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC, ट्रायंगल ऑफ ABC. याच्यामध्ये BC हा पाय आहे, म्हणजे BC हा बेस आहे आणि AR ही हाईट आहे. AR ही हाईट आहे. आणि त्यानंतर ट्रायंगल APQ, ट्रायंगल APQ, ट्रायंगल APQ. यामध्ये पण AR ही हाईट आहे आणि PQ हा पाय आहे. तर आपल्याला पुढील गोष्टी करायच्या आहेत, म्हणजेच 2 त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायावर संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजेच आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये BC पाया इंटू AR हाईट अपॉन APQ मध्ये PQ पाया म्हणजे PQ बेस इंटू AR हाईट आहे. AR हाईट आहे, म्हणजेच इथं पण AR कॅन्सल, BC अपॉन PQ हे येतं. त्यानंतर आपण लगेच सेकंड क्वेश्चन बघूयात. ॲक्टिव्हिटीमधलाच सेकंड क्वेश्चन बघूयात. या सेकंड क्वेश्चनची ही डायग्राम आहे. यामध्ये तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल LMN म्हणलेला आहे. एरियाज ऑफ ट्रायंगल LMN. या ट्रायंगलमध्ये MN हा बेस आहे आणि LP ही हाईट आहे, म्हणजेच LP ही उंची आहे आणि MN हा बेस आहे. मग बेस इंटू हाईट म्हणजेच MN इंटू बेस आहे LP अपॉन त्यानंतर एरियाज ऑफ ट्रायंगल DMN. एरियाज ऑफ ट्रायंगल ही D आहे DMN. यामध्ये MN हा बेस आहे, MN हा बेस आहे आणि DQ ही त्याची हाईट आहे. म्हणजेच हे 2 ट्रायंगल या इक्वल बेसेसवर आहेत. इक्वल बेसेस म्हणजेच सारख्या पायावरती आहेत. म्हणजेच MN कॅन्सल इज इक्वल टू LP अपॉन DQ. म्हणजेच समान पाय असलेले त्रिकोणाचे गुणोत्तर त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तर एवढे असते. त्यानंतर लगेच थर्ड क्वेश्चन बघूयात. थर्ड क्वेश्चनची डायग्राम ही आहे. यामध्ये ट्रायंगल ABC हा एक ट्रायंगल आहे. यामध्ये ABC हा एक ट्रायंगल दिलेला आहे. M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. म्हणजेच M हा सेगमेंट ABचा मिड पॉईंट आहे, म्हणजेच मध्यबिंदू आहे. AB पायाचा हा मध्यबिंदू आहे. सेगमेंट AB अँड सेगमेंट CM इज अ मेडियन ऑफ ट्रायंगल ABC. सेगमेंट CM ही या ट्रायंगलची मेडियन आहे, म्हणजेच मध्यगा आहे. इज मेडियन ऑफ ट्रायंगल ABC. देन मग तर या 2 ट्रायंगलचं म्हणजे ट्रायंगल AMC आणि ट्रायंगल BMC चं तुम्हाला रेशो काढायचा आहे. चला तर आपण काढून घेऊयात. इज इक्वल टू ट्रायंगल एरियाज ऑफ ट्रायंगल AMC म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल AMC मध्ये AM हा बेस आहे. एरिया ऑफ ट्रायंगल AMC मध्ये AM हा बेस आहे. AM हा बेस आहे. इंटू हाईट. आपल्याला येथे हाईट माहीत नाही, म्हणजेच आपल्याला C वरनं एक लंब टाकावा लागेल. अशा पद्धतीचा एक सेम वरनं लंब टाकावा लागेल आणि त्याला नाव देऊत आपण N आणि त्याला नाव देऊत N. म्हणजेच
आता हे दोन्ही ट्रँगल इक्वल हाईट झाली, म्हणजेच आपण याला हाईट CN घेऊ शकतो, हाईट CN घेऊ शकतो. परत ट्रँगल BMC मध्ये BM हा बेस झाला, म्हणजेच पाया झाला आणि CN ही हाईट झाली. CN ही हाईट झाली म्हणजे या ट्रायंगलमध्ये तुम्हाला इक्वल हाईट आहे, म्हणजे एकच हाईट आहे, सारखी हाईट आहे. आपल्याला हाईट माहिती आहे, ह्या वर्टेक्सवरनं ह्या बेसवरती परपेंडिक्युलर लंब टाकला की तो त्या ट्रायंगलची हाईट होती. इथं CN कटलं म्हणजेच AM/BM राहतं, म्हणजेच AM/BM राहतं. त्याला तुम्हाला स्टेट द रिझन म्हणून विचारलेलं आहे, रिझन सांगून टाकायचं. ट्रँगल AMC अँड ट्रँगल BMC इज इक्वल हाईट जर असेल तर त्याची तीच प्रॉपर्टी तुम्ही इथं लिहून काढा. मी ती लिहून देत नाही, ती प्रॉपर्टी तुम्हाला लिहायची आहे. म्हणजेच इक्वल हाईट आहे, म्हणजेच द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल इज इक्वल हाईट जर असेल तर इज इक्वल टू देअर रेशिओज ऑफ करस्पॉन्डिंग बेसिस. तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्या आणि आज आपण इथंच थांबूयात आणि उद्या राहिलेला तुमचे प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण करूयात. उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण करूयात. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.